इयत्ता 9वी गणित भाग 1 याच्यामधील प्रकरण क्रमांक 2 करणी किंवा वास्तव संख्या आणि या वास्तव संख्येमध्ये असलेली काही उदाहरणं आपण पाहत आहोत। त्याच्यामध्ये वास्तव संख्येमध्ये दोन प्रकार आहेत। पहिली संख्या आहे परिमेय संख्या आणि दुसरी आहे अपरिमेय संख्या। म्हणजे वास्तव संख्यांचा जो संच आहे तो कसा तयार होतो तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्येचा संच तयार होत असतो। वास्तव संख्या म्हणजे कुठल्या तर रिअल नंबर्स। वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर्स। रिअल नंबर्स कसे दोन प्रकारचे आहेत तर परिमेय संख्या हा भाग आपण पाहिलेला आहे। परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स अँड अपरिमेय संख्या म्हणजे इररॅशनल नंबर्स। तर हे आहेत इररॅशनल नंबर्स। असे दोन प्रकारे वास्तव संख्या तयार होतात। ह्यातला पहिला जो भाग आहे परिमेय संख्या किंवा रॅशनल नंबर हा प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये बघितलेला आहे। त्याच्यामध्ये आपण त्याचं रूपांतर दशांश अपूर्णांकाचं रूपांतर p/q स्वरूपात आणि p/q रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये म्हणजे दशांश चिन्हामध्ये असे दोन्ही प्रकारची उदाहरण आपण पाहिलेली होती। आता परिमेय संख्याचे काही उदाहरणे या ठिकाणी लिहिलेली आहेत। तर 7 ही परिमेय संख्या आहे कारण ह्याला आपण छेद 1 लिहू शकतो म्हणजे p/q या स्वरूपामध्ये ही संख्या मांडता येते म्हणून हिला काय म्हणतात परिमेय संख्या। दुसरी 3/5 आहे ही आहे। आता ही सुद्धा आहे कारण इथं काय झालेलं आहे की 350 हा जो गट आहे तो पुन्हा पुन्हा आलेला आहे म्हणजे 350 ही काय आहे आवर्ती दशांश अपूर्णांक आहे म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म प्रकारचा हा अपूर्णांक आहे। याच्यामध्ये 36 एक दिलेला आहे पण ते वर्गमुळामध्ये आहे 36 मग 36चं वर्गमूळ काढता येतं 6 म्हणून वर्गमुळात 36 ही काय आहे परिमेय संख्या आहे किंवा रॅशनल नंबर आहे। त्यानंतर घनमुळामध्ये 27 आता इथं 3 लिहिलेलं आहे म्हणजे 27चं काय करायचं आहे तर घनमूळ काढायचं आहे क्यूब रूट काढायचं आहे। मग ह्याचं सुद्धा आपण 27चं क्यूब रूट 3 काढू शकतो म्हणून ही सुद्धा काय आहे परिमेय संख्या आहे कारण ह्याचं कर्णी चिन्ह नंतर काढून टाकता येतं आपल्याला क्यूब रूट काढल्यानंतर किंवा वर्गमूळ काढल्यानंतर। अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत बघा की ज्या p/q या स्वरूपात मांडता येतात ज्यांचं वर्गमूळ काढता येतं ज्या वर्गमूळाच्या चिन्हात लिहिल्यानंतर ज्या घनमूळ काढता येतं जेव्हा घनमुळाच्या चिन्हात लिहिल्यानंतर किंवा ज्या संख्या आवर्ती दशांश अपूर्णांक आहेत ह्या सगळ्या संख्या म्हणजे ज्या आपण अगोदर बघितलेलं होतं टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग ह्या दोन्ही प्रकारच्या संख्या आहेत त्या परिमेय संख्या आहेत। त्यानंतर अशा प्रकारचे सर्व मूळ काढता येत असलेल्या संख्या परिमेय संख्या आहेत आणि या प्रकारच्या संख्या सुद्धा परिमेय संख्या आहे। मग आता अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या तर इथं काही नमुने लिहिलेले आहेत अपरिमेय संख्यांचे। तर वर्गमुळामध्ये 7 लिहिलेलं आहे। आता वर्गमुळामध्ये 7 लिहिलेलं आहे तर 7चं वर्गमूळ काही काढता येत नाही आपल्याला म्हणजे हे कर्णी चिन्ह आपण काढून टाकू शकत नाही। इथं नुसतं 7 आहे म्हणून ही परिमेय संख्या आहे पण इथं वर्गमुळामध्ये 7 आहे आणि त्या 7चं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही म्हणून ही अपरिमेय संख्या आहे। त्याचप्रमाणे घनमुळामध्ये म्हणजे इथं 3 आहे ह्याचं घनमुळामध्ये 28 लिहिलं आहे। आता 27चं घनमूळ काढू शकतो आपण 27चं घनमूळ 3 आहे माहिती आपल्याला परंतु 28चं घनमूळ आपल्याला काढता येत नाही आणि म्हणून ही काय आहे अपरिमेय संख्या म्हणजे हे कर्णी चिन्ह निघून जात नाहीये म्हणून ही अपरिमेय संख्या आहे। आता ते कॅल्क्युलेटरवर किंवा आपण वेगवेगळ्या गणिती ऑपरेटर्स वापरून काढू शकतो परंतु आपण तोंडी मात्र 28चं घनमूळ काढू शकत नाही आणि म्हणून ही काय आहे अपरिमेय संख्या म्हणजेच इररॅशनल नंबर आहे। त्यानंतर आता इथे लिहिलेलं आहे 0.350 350 वरती 2 शून्य आहेत। मग आता इथं काय झालेलं आहे की इथं काय होतं 350 ह्याच गट पुन्हा पुन्हा येत होता। इथे काय झालं 350 आलं 350 नंतर 3500 आलं म्हणजे 1 शून्य वाढलाय त्याच्यामध्ये आणि म्हणून ही काय आहे तर दशांश आवर्ती दशांश अपूर्णांक नाही नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म मधली ही संख्या नाही म्हणून ही काय आहे अपरिमेय संख्या आहे। जर असेल तर ती परिमेय संख्या आपण जसं प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये बघितलेलं होतं। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवायचं आहे की पाय जे आपण वर्तुळाच्या क्षेत्रफळामध्ये वापरतो पायची किंमत आपण 22/7 लिहितो किंवा 3.14 लिहितो तर हे पाय जी किंमत आहे ती मात्र काय आहे अपरिमेय संख्या आहे। आता जर 22/7 लिहिलं तर ही परिमेय संख्या आहे
22/7 ही परिमेय संख्या आहे, कारण ती p/q या स्वरूपात लिहिलेली आहे. परंतु पाय जर लिहिला आपण दशांश चिन्हामध्ये तर ती अपरिमेय संख्या आहे. तर ह्या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा. पायचं चिन्ह जे आहे ते अपरिमेय संख्या आहे. जर 22/7 लिहिलं असेल तर ती परिमेय संख्या आहे. तर अशा प्रकारे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ओळखायच्या आहेत. तर परिमेय संख्येविषयी आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये उदाहरणं सोडवलेली आहेत. आणि आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 म्हणजे सराव संच 2.2 कसा सोडवायचं ते पाहूयात. आता त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे बघा. शो दॅट 4√2 इज इरॅशनल नंबर. पहिलं उदाहरण दिलेलं आहे. 4√2 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. ही अपरिमेय संख्या ही सिद्ध करायला सांगितले. मग आता इथं आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करायचा आहे. मग कसा करायचा, तर 4√2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करायचंय, म्हणून आपण ती परिमेय आहे असं मानायचंय. मग लेट 4√2 इज अ रॅशनल नंबर. म्हणजेच 4√2 ही परिमेय आहे असं मानू. मानायचं आहे तात्पुरतं आपण. मग आता परिमेय संख्या आपली कुठल्या स्वरूपामध्ये असते, 4√2 बरोबर p/q या स्वरूपामध्ये असते. परिमेय संख्येचं स्वरूप कसं असतं, p/q. म्हणून या बाजूला काय लिहिलं आहे, p/q लिहिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण निरीक्षण केलं तर हे 4 आहेत ते वर्गमुळाच्या बाहेर आहेत आणि 2 आहेत ते वर्गमुळामध्ये आहेत आणि या 2चं वर्गमूळ काही निघत नाही. मग एवढी जर संख्या आपण घेतली 4 तर ती काय आहे, परिमेय संख्या आहे म्हणजे रॅशनल नंबर आहे. आणि जर ही घेतली फक्त वर्गमुळामध्ये 2 तर ती अपरिमेय संख्या आहे म्हणजे इरॅशनल नंबर आहे. मग हे दोन्ही मिळून जी संख्या तयार झालेली आहे ती मात्र अपरिमेयच असते हे सिद्ध करायला सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये काय करूया, तर हा जो 4 आहे हा 4 काय आहे, परिमेय संख्या आहे, म्हणून हा 4 इकडे भागिले होईल. म्हणून या बाजूला काय राहिलं, वर्गमुळात 2 बरोबर p/4q. इथं कुणालाही वर्गमुळाचं चिन्ह नाही, याला फक्त 2 ला आहे वर्गमुळाचं चिन्ह. ती संख्या तेवढी आपण डाव्या बाजूला ठेवलेली आहे, कारण याचं वर्गमूळ पण काढता येत नाही. मग या प्रकारे आपल्याला मिळालेलं आहे. आता ही जी संख्या आहे डाव्या बाजूची ही काय आहे, अपरिमेय संख्या आहे, कारण या 2चं वर्गमूळ काढता येत नाही. म्हणजे ही मिळाली आपल्याला अपरिमेय संख्या. आणि बरोबर ही मिळाली परिमेय संख्या, कारण p/q ही पण परिमेय आहे आणि 4 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. त्यामुळे आपल्याला काय मिळालं बघा, एका बाजूला अपरिमेय संख्या मिळाली, दुसऱ्या बाजूला परिमेय मिळाली. आणि असं कधीही शक्य नाही, कारण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ह्या पूर्णपणे वेगळ्या असतात. विभिन्न संच असतात, ते डिसजॉईंट सेट असतात. कधीही यातली संख्या ह्यात नसते, ह्यातली संख्या कधीही याच्यामध्ये नसते. आणि त्यामुळं आपण जे मानलेलं विधान आहे हे चुकीचं आहे, हे असं शक्यच नाही होणार कधीच. आणि म्हणून बघा मग दुसरं काय लिहायचं आहे की हे जे मांडलेलं विधान होतं आपलं ते विधान चुकीचं आहे. 4√2 इज अ रॅशनल नंबर, दिस स्टेटमेंट इज रॉंग. आणि म्हणून 4√2 ही परिमेय संख्या आहे हे विधान चुकीचे आहे. हे वाक्य लिहिणं अतिशय आवश्यक आहे. हे वाक्य लिहिणंच गरजेचं आहे. हे पहिलं झालं आपण. आणि म्हणून शेवटी काय येणार मग, आता हे विधानच चुकीचं आहे ना. आपण हे 4 कमी चिन्हात 2 ही परिमेय संख्या आहे हे विधानच आपलं चुकीचं आहे. मग परिमेय नाही आहे ती, याचा अर्थ ती काय आहे, अपरिमेय आहे. म्हणून 4√2 ही परिमेय संख्या आहे, म्हणजेच रॅशनल नंबर आहे. म्हणजे इट इज अ रॅशनल नंबर. तर या ठिकाणी काय काय लक्षात ठेवायचं आहे की हे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला की ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायचं आहे. मग त्याच्यामध्ये हे पहिलं वाक्य महत्वाचं आहे की ती परिमेय आहे हे मानायचंय. लेट 4√2 इज अ रॅशनल नंबर.
सो मराठीमध्ये लिहिलेलं आहे 4√2 ही परिमेय संख्या आहे असं मानू. आता ही पायरी महत्वाची आहे. इथं बघा हे काय लिहिलेलं आहे, तर याच्यामध्ये ही संख्या घेतलेली आहे बरोबर p/q हे घेतलेले आहे परिमेय संख्या. फक्त हा 4 इकडे म्हणजे ह्या 2च स्टेप महत्वाच्या आहेत, अगदी सोप्या आहेत. तर पहिल्या टप्प्यामध्ये हे 3 विधानं मानायचं आहे, दुसरं p/q घ्यायचं आहे, तिसऱ्या स्टेपला ही परिमेय संख्या इकडे भागिले झालेली आहे. ह्या 3 स्टेप झाल्यानंतर आपल्या लक्षात आलं की एका बाजूला अपरिमेय संख्या आहे आणि दुसऱ्या बाजूला परिमेय संख्या आलेला आहे आणि म्हणून हे विधान आपलं काय आहे, चुकीचं आहे. दिस स्टेटमेंट इज रॉंग. आणि शेवटच्या पायरीला आपण स्पष्ट उत्तर लिहायचं आहे की म्हणून 4√2 ही परिमेय संख्या नाही, म्हणजेच ती काय आहे, अपरिमेय संख्या आहे. इट इज अ इररॅशनल नंबर. ही इररॅशनल नंबर आहे हे विधान खाली आपल्याला लिहायचं आहे. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे. आता दुसरं उदाहरण त्याच्यामध्ये काय आहे बघूया आपण. दुसरं उदाहरण दिलेलं आहे 3 अधिक करणे चिन्हात 5. ही सुद्धा काय आहे, इररॅशनल नंबर आहे हे सिद्ध करायला सांगितलेलं आहे. आता या 2 उदाहरणामध्ये काय फरक आहे, तर इथे 4 आणि 2च्या मध्ये चिन्ह नव्हतं, म्हणजे इथं गुणिले चिन्ह होतं. दोघांच्या मध्ये नाही याचा अर्थ गुणिले चिन्ह आहे. आणि इथं 3 आणि करणीच्या मध्ये काय आहे, अधिक चिन्ह दिलेलं आहे स्क्वेअर रूटच्या मध्ये. हा फक्त फरक आहे, इथं गुणिले होतं, इथं अधिक चिन्ह आहे. मग आता ह्याच्यासारखंच लेट 3 + √5 इज रॅशनल नंबर आणि मग 3 + √5 इज इक्वल टू p/q मानलेला आहे. परिमेय संख्या म्हणून p/q म्हणजे ह्या संख्येच्या बरोबर काय घ्यायचं आहे, फक्त p/q घ्यायचं आहे. पहिलं मानायचं आहे परिमेय संख्या आहे असं मानू, दुसऱ्या पायरीला ही संख्या घेऊन त्याच्या बरोबर p/q. आता मात्र इथं हा जो 3 आहे तो अधिक आहे, हा अधिक आहे तो त्या बाजूला आता वजा होणार आहे. इथं गुणिले होता तो भागिले झालेला होता, म्हणजे छेदाला गेला होता. या ठिकाणी आता हा अधिक 3 आहे तो मात्र वजा होणार आहे. मग या बाजूला वर्गमुळात 5 बरोबर p/q वजा 3 असं मिळालेलं आहे. हे अधिक चिन्हच आहे तसं झालेले. हा 3 अधिक आहे तो त्या बाजूला वजा झालेला आहे. मग आता परत आपल्या ह्याच्यासारखंच सेम येणार आहे. या बाजूला काय मिळाली, अपरिमेय संख्या, त्या बाजूला मिळालेला आहे परिमेय संख्या. सेम 3 पायऱ्या आपल्या पहिल्या टप्प्यात झालेल्या आहेत. अपरिमेय कारण 5चं वर्गमूळ काढता येत नाही, म्हणून वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. नुसतं 5 असतं तर परिमेय, वर्गमुळात 5 म्हटलं की अपरिमेय, ह्याच्यासारखं लक्षात घ्यायचंय. आणि बरोबर मिळालेला आहे आपल्याला परिमेय संख्या. आणि मग दिस स्टेटमेंट इज रॉंग. दिस स्टेटमेंट इज रॉंग. आणि कुठलं स्टेटमेंट, की हे जे आपण मानलेलं होतं रॅशनल नंबर आहे हे स्टेटमेंट रॉंग आहे. म्हणजेच दिस इज अ इररॅशनल नंबर, इट इज नॉट अ रॅशनल नंबर. देअरफॉर 3 + √5 is an irrational number. अशा प्रकारे आपल्याला ही 2 उदाहरणे सोडवायची आहेत आणि याच प्रकारचं उदाहरण प्रश्नसंग्रहामध्ये आहे ते सुद्धा सोडवायचं आहे. आता याच्यामध्ये तिसरा जो प्रश्न आहे तो आपल्याला आकृती काढायला सांगितलेली आहे, त्यामुळे ती आकृती आपण नंतर काढूया. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो काय विचारलाय तो बघूया आपण. राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन द 2 नंबर्स गिवन बिलो. आपल्याला 2 संख्या दिलेल्या आहेत आता आणि त्या दोघांच्या मधली रॅशनल नंबर्स लिहायचे आहेत, म्हणजे परिमेय संख्या लिहायच्या आहेत. 3 परिमेय संख्या आपल्याला ह्याच्यामधल्या लिहायच्या आहेत. खाली आपल्याला संख्यांची जोडी दिलेली आहे आणि त्या दोघांच्या मधल्या 3 परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर्स लिहायचे आहेत. म्हणजे आता पुन्हा आपण रॅशनल नंबरकडे आलो आहोत. तर त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे 0.3 अँड -0.5. 0.3 आणि वजा 0.5 ह्या दिलेल्या आहेत आणि या दोघांच्या मधल्या काय करायचे आपल्याला रॅशनल नंबर्स लिहायचे. आता इथं तुम्हाला दिसतंय 3 आणि इथं दिसतंय 5, मग मध्ये 4 येणार आहे का, तर नाही येणार. का नाही येणार, कारण इथं वजा चिन्ह आहे आणि याला अधिक चिन्ह आहे. मग आपण काय करूया, एक संख्या रेषेचा वापर करूया या ठिकाणी.
तर या संख्या रेषेवरती मध्ये 0 आहे. फक्त आपण समजून घेण्यासाठी काढायची आहे संख्या रेषा. ते काय आहे संकल्पना कळण्यासाठी काढलेली आहे मी. तर आपण या ठिकाणी 1 2 3 4 असं घेतो, डाव्या बाजूला -1 -2 -3 असं घेतो. परंतु या ठिकाणी आपण दशांश चिन्ह असल्यामुळे आता दशांश चिन्हामध्ये घेणार आहोत. मग या बाजूला -0.1 येणार, धन संख्या येणार आहे. इथं 0.2 आणि इथं 0.3 येणार. आता या बाजूला ऋण संख्या येणार आहेत, -0.1 -0.2 -0.3 -0.4 आणि इकडे काय येणार आहे -0.5 असे येणार. तर या ठिकाणी आपल्याला आता ह्या मधल्या संख्या लिहायच्या, ह्या दोघांच्या मधल्या. म्हणजे काय झाले की वरती देताना आपल्याला उलट क्रम दिलेला आहे. धनसंख्या अगोदर दिलेली आहे, ऋणसंख्या नंतर दिलेली आहे. संख्या रेषेवरती आपण काय करतो, धनसंख्या उजव्या बाजूला लिहितो, ऋणसंख्या डाव्या बाजूला लिहितो. मग आता आपली पहिली संख्या आहे 0.3 आहे, तर 0.3च्या उलट जायचंय आपल्याला आता ऋणसंख्येकडे. मग इथं काय येणार आहे 0.2 0.1 0 -0.1 -0.2 त्यानंतर -0.3 -0.4 आणि -0.5 एवढ्या संख्या मिळाल्या. आणि पहिल्या बघा ही दोन संख्या दिल्या होत्या आपल्याला आणि यांच्यामध्ये 3 परिमेय संख्या शोधायला सांगितलेल्या, पण एवढ्या संख्या आपण शोधलेल्या आहेत. तर संख्या रेषेचा वापर केला तर आपल्याला या संख्या कशा शोधायच्या हे लक्षात येईल. फक्त 3 आणि -5 हे लक्षात घ्या, दशांश चिन्हाचा जरा विचार करू नका, मग तुम्हाला लक्षात येईल की 3 आणि -5 तर आपण उलट क्रमाने लिहायचं आहे. या प्रकारे आपण एवढ्या संख्यांच्या मधल्या शोधलेल्या आहेत. त्यानंतर आता दुसरं उदाहरण बघूया. -2.3 आणि -2.33 -2.3 आणि -2.33 असं दिलेलं आहे. आता इथं मात्र आपण संख्या रेषा काढू शकणार नाही, तर आपण त्यासाठी आता काय करूया की या ठिकाणी दशांश चिन्हाचं एकच घर दिसतंय, या ठिकाणी दशांश चिन्हाची 2 घरं दिसत आहेत. म्हणून मी काय केलं, याच्यावरती 0 वाढवलं. आता आपण सगळं विसरून जाऊया, चिन्ह विसरूया, दशांश चिन्ह विसरूया. काय होणार आहे 230 आणि 233 ह्या संख्या मिळणार आहेत आपल्याला. 230 आणि 233. मग आता 230 नंतर कोण येणार आहे 231, त्यानंतर येणार आहे 232 आणि त्यानंतर येणार आहे 233. पण 2 संख्या मिळाल्या ना आपल्याला इथे, 231 आणि 232. पण पाहिजे आहेत आपल्याला किती, 3 संख्या पाहिजे आहेत. म्हणून काय करायचंय की पुन्हा एकदा मी आणखीन एक 0 वाढवला या प्रकारे. आता बघा 300 ते 330 एवढ्या झाल्या. म्हणजे 300 पासून 330 पर्यंत आपण किती संख्या शोधू शकतोय, 29-30 संख्या शोधू शकतो. 301 302 303 304 अशा प्रकारे. म्हणजे आपल्याला काय मिळेल 2.301 302 2.303 असं करत करत आपण काय करू शकतोय -3.329 एवढ्या संख्या आपण शोधू शकतो. मग आता तुम्हाला असं वाटेल की आणखीन एक 0 वाढवला तर काय होईल, आणखीन संख्या मिळतील, अजून 0 वाढवला तर अजून संख्या मिळतील. म्हणजे 2 अंकी संख्या म्हटलं तर 2 दशांश चिन्ह घेऊन करू शकतो. 3 दशांश चिन्हाची वाढवून आपण 3 दशांश चिन्ह असलेल्या संख्या तयार करू शकतो. आणखीन एक 0 वाढवून 4 दशांश चिन्ह असलेल्या संख्या करू शकतो. म्हणजे या प्रकारे आपण काय करू शकतो, यांच्यामध्ये अनंत संख्या आहेत हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत हे उदाहरण नाही, हे फक्त आपण परिमेय संख्येच्या बाबतीत बोलतो आहोत. इथे सुद्धा आपल्याला आणखीन एक दशांश चिन्ह वाढवलं असतं तर 30 आणि 50 झालं असतं. आणखीन आपण संख्या वाढवू शकलो असतो. म्हणजे जेवढं दशांश चिन्हांची घरं वाढतील तेवढ्या संख्या आपण इथं वाढवू शकतो. म्हणजे अनंत संख्या आपण तयार करू शकतो. आपल्याला 3च संख्या फक्त लिहायला सांगितलेल्या आहेत, परंतु आपण त्या क्रमाने लिहायच्या आहेत. त्यानंतर पुढचं एक उदाहरण बघूया. तिसरं उदाहरण आहे 5.2 आणि 5.3. आता इथेही परत काय वाटतंय आपल्याला
की 5.2 आणि 5.3 आहे, मग काय असणार आहे ह्यांच्या दोघांच्या मध्ये? तर पुन्हा आपण तोच विचार करायचा आहे. काय करायचं आहे? एक शून्य वाढवायचं आहे. काय झाले? 5.20, 5.30. मग किती सापडले बघा संख्या आता? 21, 22, 23 असं 29 पर्यंत सापडले. म्हणजे 5.21, 5.22, 5.23 असं 5.29 एवढ्या संख्या सापडल्या. मग दशांश चिन्हाचं 2 घरं झाली की एवढ्या संख्या सापडल्या. अजून एक शून्य वाढवला तर काय होईल बघा? 200 आणि 300 होईल. मग आणखीन 201, 202 अशा 99 संख्या सापडतील. आणखीन एक शून्य वाढवला तर किती संख्या सापडतील? म्हणजे आपल्याला या दोघांच्या मध्ये किती आहेत? अनंत परिमेय संख्या आहेत. हा महत्वाचा भाग आहे. त्यानंतर चौथं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. वजा 4.5 आणि वजा 4.6. इथे पण तेच आहे सेम. इथे फक्त वजा चिन्ह आलेलं आहे. इथं 5.2 होतं, 5.3 होतं, हा शून्य आपण वाढवलेला होता. आता इथं काय केलेलं आहे? वजा चिन्ह दिलेलं आहे फक्त, आणि 4.5 आणि 4.6 दिलेले आहे. आता इथं सुद्धा आपल्याला वाटेल की मध्ये काय संख्या आहे. पुन्हा काय करावं लागणार आहे? आपल्याला शून्य वाढवावं लागेल दोघांच्या वरती. काय झालं? वजा 4.50 वजा 4.60. फक्त वजा चिन्ह आलेलं आहे. बाकी ह्या गणितामध्ये आणि या गणितामध्ये काहीही फरक नाही. फक्त वजा चिन्ह मात्र प्रत्येक संख्येला देणं गरजेचं आहे. मग काय मिळेल आपल्याला? वजा 4.51 वजा 4.52 वजा 4.53 आणि असं करत करत वजा 4.59 अशा आपण 9 संख्या लिहू शकतो एक शून्य वाढवल्यावर. आता 2 शून्य वाढवल्यावर किती लिहू शकतो? 3 शून्य वाढवल्यावर किती लिहू शकतो? म्हणजे अनंत संख्या आपण तयार करू शकतो. अशा प्रकारे काय करायच्या आहेत? ह्या संख्या तयार करायच्या आहेत. तर या प्रकारे आता प्रॅक्टिस सेट 2.2 तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे. या प्रकारची उदाहरणे प्रश्नसंच मध्ये सुद्धा आहेत, प्रॉब्लेम सेट मध्ये आहेत. ती उदाहरणे पण सोडवा, म्हणजे आपल्याला दुसरा जो टप्पा आहे करणी किंवा सर्ट तो आपण नंतर बघूया. तर या प्रकारे हा सराव संच पूर्ण करायचा आहे. अगदी सोपा आहे, फक्त थोडंसं आणि मजेशीर आहे. अगदी साधा सोपा आहे. फक्त कुठल्या पायऱ्या काय लिहायच्या आहेत तेवढं लक्षात घ्या आणि हे उदाहरणे सोडवा.